वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला कस्टमरच्या ब्लाउजवर 34 साईजचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग दाखवते। 4.5 ची बाही आहे, तर आपल्याला 5.5 घ्यायचे। 5.5 वर आपल्याला खून करून 2.5 हा आपल्याला इथपासून खाली उतार द्यायचा आहे आणि आपल्याला बाहीचा आकार हा टाकून घ्यायचा आहे। आता दंडघेर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे। जेवढा आपला दंडघेर कस्टमरचा असेल त्यानुसार। तर दंडघेर आहे 5.5 इंच। 5.5 मध्ये आपण 1.5 इंच किंवा 2 इंच मिक्स करतोय, तर आपल्या आवडीनुसारच ठेवायचे। दंडघेर आपल्याला किती ठेवायचा आहे, 1.5 इंच 2 इंच ठेवा आणि नंतर आखून घेतोय। अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झाली। अस्तरच्या याच्यामध्ये आपल्याला 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा कापड ठेवावं लागतं बाहीमध्ये। समजा 4.5 ची बाही आहे तर मी 5.5 घेतले, मधला पॉइंट मी टच केलाय। अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झाली। तर आता 34 साईजचा ब्लाउज आहे, तर आता आपल्याला घडी टाकायची। अगोदर आपण टाकून घेऊ पाठीचा भाग टाकायचा आपल्याला। चौतीस साईजचा आहे, 34 चा चौथा भाग करायचा आहे, 17 आणि जो येतो तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे। 8.5 ची घडी पडते। 8.5 मध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे, म्हणजे टोटल घडी झाली 10.5 ची। 8.5 9.5 10.5 10.5 ची घडी पडते। ची घडी पडते। आता आपल्याला घ्यायची आहे उंची आपण 14 ची घेऊ। 14 मध्ये आपल्याला 1 इंच नाही सॉरी, आपल्याला शोन उंची लागते 13 ची, तर आपण 14 ची घेऊ, म्हणजे शोन आपली 13 ची बरोबर बसून जाते। 14.5 घेतली तरी पण चालते, 14.5 ची घेऊ तर 13.5 ब्लाउज बसतोय। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकता। आपण एक लाईन आखून घेतली। आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर। आता आपण शोल्डर टाकल्याच्या नंतर बघा, शोल्डर मी टाकले 5.5 इंच। शोल्डर टाकले 5.5 इंच आणि गळा टाकलाय 2.25 घ्या किंवा 2.5 घ्या तरी पण चालते। थोडस खाली घेऊन पण मी 5.5 वर एक खून करते, म्हणजे आपल्याला मोंढ्यासाठी सोपं पडेल। हा पाठीमागचा गळा आहे, नीट लक्षात घ्या। गळा घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ 10 इंचाचा। वरती 2.5 घेतले तर खाली आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचे। 2 जर घेतले तर आपल्याला अर्धा इंच जास्त घेऊन 2.5 वर गळा टाकायचा आहे। आता आपल्याला 5.5 वर मोंढा टाकायचा आहे। 34 साईजचा ब्लाउज आहे। 5.5 वर मोंढा टाकल्याच्या नंतर मी पुढे पण 5.5 वर टाकते आणि एक लाईन आखून घेणार। आता आपल्याला मोंढ्यामध्ये अर्धा इंच पाठीमागे यायचंय। अशा पद्धतीने जर मोंढा आतमधून अर्धा इंच जास्त घेतला तर आपल्याला पाठीमागच्या बाजूने ब्लाउजला अजिबात फुगा वगैरे काहीच येत नाही। आणि 1.5 इंच मी पाठीमागच्या बाजूने खून करून घेतली। आता 5.5 चा आपल्याला निम्मा करायचंय आणि छातीचा चौथा भाग आपल्याला 8.5 आलाय, तर आपल्याला हा एक पॉइंट द्यायचा आहे आणि हे तिन्ही पॉइंट आपल्याला मिक्स करून घ्यायचेत। आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता ज्या वेळेस आपण 8.5 ची घडी टाकली, बरोबर 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवले, तर घडी पडते 10.5 ची। तर आपण खाली 10 इंचावर जरी खून केलं तर अर्धा इंच आपल्याला काढून टाकायचंय, तरी पण चालते। 34 साईजचा ब्लाउज आहे, नीट लक्षात घ्या। आता गळा डिझाईनचा असल्यामुळे मी गळा लगेच कट करीत नाही, गळा मी नंतर कट करते। मी तुम्हाला हर एक ब्लाउज कस्टमरच्या ब्लाउजवर कटिंग दाखवते। आता आपण हा भाग असा उचलून जरी ठेवला, समोरचा भाग कट केला तरी पण जमते।
नाहीतर आपलं नवीन माप टाकलं तरी पण चालते। आता 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे, ते कशासाठी? प्रिन्सेस कटसाठी खालच्या बाजूला। तर आपण 14.5ची घडी घेतली होती, तर इथपासून मी ह्या लाईन पासून ह्या घडीपासून मी वरती 14.5 टाकते आणि एक लाईन आखून घेणार। आणि खालच्या बाजूने 14.5 वर ही लाईन आली। आता आपण पूर्ण आहे तसं माप टाकलं तरी पण जमते। पाठीमागचा भाग उचलायचा आहे आणि आहे तसा ठेवायचा आहे। एकदम बरोबर ठेवायचं आहे, कमी जास्त काही झालं नाही पाहिजे। आणि आपल्याला पूर्ण आखून घ्यायचंय। एक इंच आपण जास्त ठेवले, ते बघा इथपासून खाली। आता आपल्याला पुन्हा एकदा मोंडासाठी आकार देऊन घ्यायचे। आपण 5.5 घेतलेलं, तर खाली पण आपण 5.5 घेतोय। 5.5 वरच मोंडा पण घेतलेला। आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे इथपासून, तर आपण अर्धा इंचाचा आकार देऊन घेतोय अशा पद्धतीने। आता समोरचा गळा आपल्याला 5.25 इंचाचा घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। थोडंसं मी ब्रॉड घेणार खालच्या बाजूने, म्हणजे गळा आपला गोल हा व्यवस्थित दिसतो आणि गोल पण येऊन जातो। तुम्ही वेगळा गळा टाकू शकता। आता वरचा पॉइंट आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे, तर टक्स पॉइंट मी 10 इंचावर काढते आणि असं आडवं माप घेणार आहे मी 4.25 इंच। आता मी ह्या लाईन पासून आपलं 14.5 उंची इथं बसली, 1 इंच मी एक्स्ट्रा घेतले, तर खालच्या लाईन पर्यंत मी ही पूर्ण लाईन अशी आखून घेतली आणि हा पॉइंट आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे। हा पॉइंट आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे। मी लाईन थोडीशी डार्क करते म्हणजे लक्षात येईल। आता आपल्याला 2 इंचाचा इथं अजून एक पॉइंट द्यायचा आहे। आता तुम्हाला जर आकार द्यायला जमत नसेल तर तुम्ही पट्टीच्या सहाय्याने पण आकार देऊ शकतात अशा पद्धतीने। आणि ह्या लाईन पासून खालच्या लाईन पर्यंत जरी डायरेक्ट घेतलं तरी पण चालते। पॉइंट फक्त लक्षात ठेवा अशा पद्धतीने, आणि फक्त थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून पुढची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल। आता बघा आपल्याला खालच्या पॉइंट पासून वरती जोडून घ्यायचंय। आता 2 इंच मी एक्स्ट्रा इकडे घेते। हे कशासाठी? तुम्हाला याच्या अगोदरचे पण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे 2 इंच मी एक्स्ट्रा कशासाठी घेते। आणि अर्धा इंच वरून मी इथं अर्धा इंच घेतले आणि ह्या लाईन पासून आपल्याला वरचं आखून घ्यायचंय। एकदम सिंपल पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग आहे। आता आपला जवळ आखून पूर्ण झाले। आता आपण करणार आहोत कट। बघा कटिंग करताना जिथे आपण आखून घेतले अशा बाजूनेच आपल्याला कटिंग करायची, जास्त कमी काहीच करायचं नाही। कापड हालचाल होता कामा नये। चौतीस साइज अशा पद्धतीने बघा 34 साइजची आपली कटिंग ही जवळजवळ कंप्लीट झाली। आता आपल्याला हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ब्लाउज पूर्ण कटिंग झालाय। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।